बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील लोकनृत्य या धड्यावरून नवीन वादंग निर्माण झालाय। कारण 5 लोकनृत्यांचा समावेश असलेल्या या धड्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ दिंडी नृत्याचा समावेश करण्यात आलाय। गुजरातचा रास, पंजाबचा भांगडा, छत्तीसगडमधल्या शेतकऱ्यांचं नृत्य, बिहारमधील आदिवासी नृत्य यांना स्थान या धड्यामध्ये देण्यात आलंय। तर महाराष्ट्रातील लोककला आणि सांस्कृतिक परंपरेला कमी महत्त्व दिल्याचा आरोप यात शिक्षण तज्ञ आणि सांस्कृतिक जाणकारांनी केलेला आहे आणि या सगळ्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सुद्धा या निर्णयावर आक्षेप नोंदवलेला आहे। अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा अशी मागणी तज्ञांची आहे। सोबत आहेत भाषा सल्लागार समितीचे सदस्य श्रीपाद भालचंद्र जोशी। सर, काय सांगाल, नेमके आक्षेप काय आहेत तुमचे या धड्याविषयी? आम्ही बालभारतीला हे विचारलं की याच्यामध्ये महाराष्ट्रातलं केवळ एक आणि महाराष्ट्राबाहेरचे 4 प्रकार का आहेत। हे प्रमाण जे आहे ते महाराष्ट्रातलं 4 आणि महाराष्ट्राबाहेरचं वानगी दाखल, उदाहरणा दाखल एखादं मुलांना माहिती होण्यापुरतं। पण महाराष्ट्रातल्या लोकनृत्याच्या समृद्ध परंपरेची 2-4 ओळीत सुद्धा ओळख करून न देता, तुम्हाला माहिती नाही का ती परंपरा? तुमच्या तज्ञांना कोणी लिहिलाय धडा? तो सरोजिनी बाबर यांच्या नावाने तो धडा खपवला जातोय। आम्ही त्यांना सांगितलं की सरोजिनी बाबर यांचा हा धडा आम्ही कुठल्या तरी जुन्या पुस्तकातून घेतलाय, तर म्हटलं त्याचा संदर्भ द्या, कोणत्या वर्गाचा आहे। अजूनपर्यंत सरोजिनी बाबरचा मूळ धडा ते आम्हाला पाठवू शकत नाहीयेत। सरोजिनी बाबर असं काहीतरी करतील ही शक्यताच नाहीये। त्या लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत फार जुन्या, त्यामुळे तो जोपर्यंत पाठ मिळत नाही तोपर्यंत तो मुळात सरोजिनी बाबरांचा आहे की नाही हे सुद्धा त्याचा पुरावा द्यायला तयार नाहीत। का देत नाहीये तुम्ही? मग कोण पुरावा द्यायला? तुम्ही कोणाशी पत्र बालभारतीचे लिहिलं? संचालक ज्यांनी छापलं ते। अहो, हरकत ही आहे की शिक्षण हा केंद्र आणि राज्याच्या समवर्ती सूचीतला विषय आहे। जर प्रत्येक गोष्ट केंद्राच्याच धोरणाने ठरवायची असेल तर केंद्रीय राजवट आहे का महाराष्ट्रामध्ये? तुम्ही स्वतंत्र सरकार कशाकरता निवडून देता? तुमची स्वतंत्र शैक्षणिक धोरणं, तुमची SCERT, तुमची स्वतंत्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद कशा करता आहे? जर NCERT काय म्हणते, CBSE काय म्हणतं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दक्षिणेतल्या राज्यांनी तर शैक्षणिक धोरणच मान्य केलेलं नाहीये। तुम्हाला कोणी लोटांगण घालायला सांगितलंय? तुम्हाला महाराष्ट्रातल्या गरजेनुसार इथली भाषा, साहित्य, संस्कृती, इथली मुलं यांच्यावर काय संस्कार कसा घडवायचा हे राज्यकर्त्यांनी इथलं ठरवायचं आहे, हे केंद्रांना ठरवायचं आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।